नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सायली ही अतिशय आनंदित झालेली असते व ती अर्जुनला म्हणते, प्रियाला शिक्षा झाली त्यापेक्षा तिचा खोटेपणा घरातील सर्वांसमोर उघड झाला व तिचं भांडं फुटलं याचा मला खूपच आनंद झाला आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, हो, आता आपण एकमेकांकडे लक्ष देऊ शकतो आणि आता आपल्याला पुरेसा वेळही नक्की भेटेल. तेव्हा सायली बोलते, हो, मला पूर्णा आजी आणि अस्मिताताईची खूप काळजी घ्यायची आहे आणि व तिथून बाहेर निघून जाते. तेव्हा अर्जुन हा स्वतःच्याच मनाशी बोलतो, आज सर्वांना एकत्र जेवणासाठी बसवणे हा तर सायलीसाठी खूपच मोठा टास्क असणार आहे, परंतु मला एक विश्वास आहे की सायली हे नक्की करतील. त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये सर्वजण अतिशय दुःखी असतात आणि कुणीही जेवण करण्यासाठी तयार नसतं व ते सायली येते व सायली ही सर्वांना बोलते, प्रियामुळे मान्य आहे मला की प्रियामुळे आपला खूपच मोठा धक्का बसला आहे, परंतु पूर्णाजी तुमची शिकवण आहे की अन्नाचा कधीही अपमान होता कामा नये व असे बोलून ती आपल्या हाताने पूर्णाजीला घास भरवू लागते. तेव्हा घरातील सर्वजण हे अतिशय भावनिक होतात तर अर्जुन अतिशय सायलीकडे प्रेमाने बघू लागतो व पूर्णाजी ही अतिशय दुःखात असते आणि ती स्वतःला दोष देत असते आणि ती विचार करते की या मूर्ख मुलीशी मी माझ्या अश्विनचे कसे काय लग्न लावून दिले, कुठल्या मुहूर्तावर लावून दिले, माझी बुद्धी कुठे भ्रष्ट झाली होती, हे मी काय करून बसले, या मुलीचे लग्न माझ्या अश्विनशी लावून दिलं, मी त्याच्या जीवाचं वाटोळं करून टाकलं, असे बोलून ती स्वतःलाच दोष देत असते व मनस्ताप करून घेते व तेव्हा पूर्णाजीला चक्कर येते व ती खाली कोसळू लागते. त्याच वेळेस त्या ठिकाणी सायली ही धावत जाते आणि पूर्णाजीला पकडते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली ही कशा प्रकारे पूर्णाजीची समजूत घालणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.